बाथरूममध्ये 2 दिवसांपासून तुझे कपडे पडलेत ग, धुवून वाळत टाक ना. अंगण झाडत असलेल्या सुमित्राताईंनी प्रेमाने आवाज दिला. हो टाकते ना, तुम्ही माझ्या मागेच लागता कायम. खोलीतूनच मोठ्या आवाजात उत्तर आले. सुमित्राताई क्षणभर थबकल्या. अगं एवढं ओरडायची काय गरज आहे? का नाही ओरडू? कपडे माझे आहेत. खराब झाले तर मी तुमच्याकडे मागायला येणार नाही. ज्यांनी मला लग्न करून आणलंय ते आणून देतील. हे बोलत वैदेही संतापाने बाहेर आली आणि बाथरूममध्ये शिरली. कपडे धुताना ती स्वतःशीच पुटपुटत होती. या घरात शांत बसायलाही मिळत नाही. थोडा आराम केला तरी कुणाला सहन होत नाही. सगळ्यांना वाटतं मी नोकराणी आहे. सुमित्राताईंचा एकुलता एक मुलगा होता समर्थ. समर्थसाठी अनेक मुली पाहिल्यानंतर सुमित्राताईंनी वैदेहीची निवड केली होती. गोरावर्ण, सुशिक्षित, B.Com पर्यंत शिक्षण आणि देखणे व्यक्तिमत्व. वैदेहीला पाहताच सुमित्राताई म्हणाल्या होत्या, माझी सून होणार असेल तर हीच. आणि 2 वर्षापूर्वी समर्थ आणि वैदेहीची लग्न झाले. पण वैदेहीची आई माधवीबाई यांनी लहानपणापासूनच तिच्या मनात एक गोष्ट भरवली होती. सासरी गेल्यावर लगेच वेगळं राहायचं. संयुक्त कुटुंबात राहिलीस तर आयुष्यभर सेवा करावी लागेल. माधवीबाई स्वतःही हट्टी आणि अहंकारी स्वभावाच्या होत्या. त्यामुळे वैदेहीही त्यांच्यासारखीच झाली होती. दुसरीकडे सुमित्राताई आणि त्यांचे पती शरदराव यांनी कष्टाने संसार उभा केला होता. शरदराव एका कंपनीत अकाउंट्स ऑफिसर होते. पगार मर्यादित होता, पण सुमित्राताईंनी काटकसर करून संसार चालवला आणि समर्थला उत्तम शिक्षण दिलं. आज समर्थ एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर होता. लग्नानंतर काही महिने सर्व ठीक होतं. मात्र वैदेही रोज रात्री आईशी फोनवर बोलत असे. घरात घडणारी प्रत्येक गोष्ट ती सांगायची आणि तिकडून एकच सल्ला मिळायचा, स्वतःचं वर्चस्व निर्माण कर. हळूहळू वैदेहीने समर्थवर दबाव टाकायला सुरुवात केली. नंतर सुमित्राताईंशी वाद घालणे सुरू झाले. घरात रोज कुरबुरी सुरू झाल्या. पूर्वी हसत खेळत असणारं घर आता शांततेऐवजी तणावाने भरून गेलं. सुमित्राताई दुपारी गरीब मुलांना मोफत शिकवू लागल्या, कारण घरात राहिलं की मनाला त्रास व्हायचा. शरदराव शांत स्वभावाचे असल्याने फारसं काही बोलत नसत. समर्थ दोन्ही बाजूंमध्ये अडकला होता. एका संध्याकाळी समर्थ ऑफिसमधून घरी आला. वैदेही रडत बसली होती. काय झालं? त्याने विचारलं. वैदेहीने सासूबाईंशी झालेला किरकोळ वाद मोठा करून सांगितला आणि रडायला लागली. समर्थचं मन हेलावलं. शेवटी त्याने निर्णय घेतला, आपण वेगळं राहू. हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातील अश्रू गायब झाले. दुसऱ्या दिवशी समर्थने आईला सांगितलं, आई, आम्ही वेगळं राहायला जातोय. क्षणभर सुमित्राताईंच्या डोळ्यात वेदना चमकल्या, पण त्यांनी हसत उत्तर दिलं, तू आता लहान नाहीस बाळा, तुला जे योग्य वाटतं ते कर. समर्थ निघून गेला. घर रिकामं झालं. त्या रात्री सुमित्राताई आणि शरदराव दोघांनीही जेवण केलं नाही. 1 वर्ष निघून गेलं. दिवाळी आली. शेजारच्या घरात रोषणाई होती, पण सुमित्राताईच्या अंगणात फक्त एकच दिवा पेटला होता, कारण त्यांच्या मनात अंधार होता. दिवाळीनंतर काही दिवसांनी अचानक सुमित्राताईंना समजलं की वैदेहीला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. समर्थ शहराबाहेर होता. वैदेही एकटी होती. क्षणाचाही विचार न करता सुमित्राताई धावत रुग्णालयात पोहोचल्या. ऑपरेशन करावं लागणार होतं. रुग्णालयाने पैसे मागितले. सुमित्राताईंनी स्वतःचे साठवलेले पैसे दिले. उरलेले पैसे शरदरावांनी आणले. रात्रभर दोघेही रुग्णालयात बसून राहिले. काही वेळाने डॉक्टर बाहेर आल्या. अभिनंदन, मुलगी झाली आहे. सुमित्राताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी नातीला पहिल्यांदा हातात घेतलं. त्या क्षणी त्यांना वाटलं जणू घरात पुन्हा प्रकाश परतला आहे. रात्रभर त्यांनी वैदेहीची सेवा केली. तिचं डोकं दाबलं, बाळाला उचलून फिरवलं, तिला वेळेवर औषधं दिली. स्वतः मात्र काही खाल्लं नाही. दुसऱ्या दिवशी वैदेहीच्या शेजारच्या बेडवरच्या एका महिलेने विचारलं, तुझी आई किती छान आहे ग. वैदेही हळूच म्हणाली, त्या माझ्या आई नाहीत, माझ्या सासूबाई आहेत. ती महिला थक्क झाली. अशी सासू मी आयुष्यात पाहिली नाही. त्या शब्दांनी वैदेहीच्या मनावर खोल परिणाम झाला. तिला गेल्या 2 वर्षात केलेल्या प्रत्येक चुकीची जाणीव झाली. सासूबाईंनी कधीच तिचा अपमान केला नव्हता. नेहमी मुलगी म्हणूनच वागवलं होतं. चुकली होती ती स्वतः. काही वेळाने सुमित्राताई तिच्यासाठी गरम खिचडी घेऊन आल्या. स्वतःच्या हाताने तिला भरवू लागल्या. तेव्हा वैदेहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. सुमित्राताई निघू लागल्या.
अचानक त्यांच्या पदराला कुणीतरी धरलं. त्या मागे वळल्या. वैदेही होती, डोळे पाण्याने भरलेले. आई, मला माफ कराल? क्षणात सुमित्राताईंनी तिला मिठीत घेतलं. अगं वेडाबाई, आई कधी मुलीवर रागावते का? दोघीही रडत होत्या. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, मायेचा ओलावा होता. एका आठवड्यानंतर वैदेही, समर्थ आणि लहानशी आर्या पुन्हा घरी आले. घरात पुन्हा हास्य परतलं. आर्या सगळ्यांची लाडकी झाली. एका संध्याकाळी वैदेही उठली तर अंगणात सुंदर रांगोळी काढलेली होती. 11 दिवे लावलेले होते. सुमित्राताई दिवे पेटवत होत्या. वैदेही आश्चर्याने म्हणाली, आई, दिवाळी तर खूप आधी संपली, मग आज हे दिवे का? सुमित्राताईंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाल्या, माझी मुलगी आणि माझी नात घरी परत आली आहे. माझ्यासाठी खरी दिवाळी आज आहे. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने सुमित्राताईंच्या पाया पडत म्हटलं, आई, देवाकडे एकच प्रार्थना आहे, माझ्या आर्यामध्ये तुमच्यासारखी माया, सहनशीलता आणि मोठेपणा यावा. अंगणातले 11 दिवे तेव्हा अधिक तेजाने लुकलुकत होते. जणू तेही सांगत होते, रक्ताच्या नात्यांपेक्षा प्रेमाची नाती मोठी असतात. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.